भिवंडी स्थित विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक संबोधि बुद्ध विहार गायत्री नगर में बौद्ध जन पंचायत समिति शाखा क्रमांक 642 व पंचशील महिला मंडल आरपीआई एकतावादी तथा वीएन ग्रुप द्वारा आज दिनांक 3 अगस्त 2025 को हर वर्ष की तरह इस वर्ष भी वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2025 का आयोजन बौद्ध जन पंचायत समिति अध्यक्ष आयु प्रकाश जानू सकपाल, सभागृह नेता व माजी नगर सेवक भिवंडी मनपा आयु विकास एस निकम, महिला मंडल अध्यक्षा आयुमती मंगलताई एल गायकवाड़, चिटनीस आयु प्रकाश जी तांबे, उपाध्यक्ष आयु सुनील एस निकम, वीएन ग्रुप अध्यक्ष आयु रविंद्र आर चौहान तथा सर्व धम्म उपासक व उपासिका द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर वंदना कार्यक्रम, प्रवचन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का आयोजन नियोजन लक्ष्मण गायकवाड़ की अध्यक्षता में किया गया। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन बौद्ध जन पंचायत समिति शाखा क्रमांक 642 के चिटनीस आयु प्रकाश जी तांबे ने किया। आइए देखिए वहां का एक दृश्य। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि अहं वन्दे पार्वतीमाता वैरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि सूरावेरय मध्यपमादधाना वैरमणि सूरावेरय मध्यपमादधाना बोधिचैत्यं नमामि वन्दामिचैत्यं सप्तधारेषु पठितं सागरैकहातु महाबोधि बुद्धरूपं सर्वं सदा विनयानं देवरूपं सुदेवं प्रेम वीरतरजं सुदनयितं भीमरावं सदामि भीमरावं सदामि भीमरावं सदामि दिव्यप्रधानतु साधुवर्णायतु आद्यकुलसेनं महती विजयत्वं सम्भोधिमागच्छन्नन्तयानो लोकोत्तमोदं प्रणमामि बुद्धं सापातो भगवता धम्मो सन्देहिको अकालिको यहि पश्चिको उपनायको पञ्चतं वेदितपो भीमहीति धम्मयावजीतं पदा नत्ति मे शरणं धम्मं नमामि संघं नमामि। वंदनीय नमन करायचं आहे। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। Gracias.
या ठिकाणी किंवा विद्यार्थ्यांसाठी. आता मी जेव्हा रायटिंग अँड स्पीचेस वाचायला घेतले तेव्हा बाबासाहेबांचे भाषणं आहेत, विद्यार्थ्यांना जिथे जिथे संबोधित केलेलं आहे ते भाषणं वाचायला घेतले तर त्यामध्ये मोठ्या विद्यार्थ्यांना समजेल पण लहान मुलांना समजणं थोडंसं अवघड आहे. पण काही गोष्टी आहेत की त्या लहान मुलांनाही कळतील, आहे की नाही. तर इथे आज आपण विषय घेऊया. मला असं वाटलं की विषय कोणता घ्यायचा, तर अनेक विषय आहेत. त्या विषयापैकी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण बघतो. भगवान बुद्धाचा धम्म आहे, धम्म आदि कल्याणं मध्य कल्याणं आणि पर्यवसान कल्याणं आहे ना. सुरुवातीस मध्ये आणि शेवटी कल्याणकारकच आहे आपल्यासाठी. मग त्या धम्माचा काहीतरी उद्देश असेल ना. आता बुद्धांनी जर त्यांची शिकवण आपल्याला दिलेली आहे, तो धम्म आपल्याला दिलेला आहे जो शुद्ध आहे, पवित्र आहे, असा जो धम्म दिलेला आहे त्याचा काहीतरी उद्देश असेल ना. उद्देश असल्याशिवाय दिलेला आहे का आपल्याला? नाही ना. आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला हा धम्म बुद्ध धम्माचे शुद्ध स्वरूपात पुनरागमन असं म्हटलेलं आहे की नाही. मग काहीतरी उद्देश असेल ना. शुद्ध स्वरूपात पुनरागमन बुद्ध धम्माचे. आणि 35 वर्ष सूक्ष्म अभ्यास करून, सर्व धर्मांचा सूक्ष्म अभ्यास करून बुद्धाचा धम्मच हाच सर्वश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट हा बुद्धाचा धम्मच आहे जगामध्ये, असं बाबासाहेब म्हणतात. मग त्या धम्माचा काहीतरी उद्देश असेल ना. मग तो उद्देशच बघूया आज. त्या धम्माचा हेतू पण आहे. हेतू पुढच्या वेळी बघू, आज उद्देश बघू. सुरुवात तर करू, हे की नाही. तर आज बघणार आहोत आपण भगवान बुद्धांच्या धम्माचा उद्देश काय आहे. तर बुद्धांच्या धम्माचे 2 उद्देश आहेत. ते कोणते? बुद्धांच्या धम्माचा पहिला उद्देश आहे माणसाला धार्मिक विधी, पूजापाठ आणि यज्ञयाजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे, म्हणजेच त्याला सुसंस्कृत करणे. आता जे आपले लहान मुलं आहेत, इथे मोठ्या संख्येत लहान मुलं आहेत, हे लहान मुलं सुसंस्कृत असले पाहिजेत की नाही, सुसंस्कृत बनले पाहिजेत की नाही. बुद्धाच्या धम्माचा पहिला उद्देश हाच आहे की सगळेजण सुसंस्कृत बनले पाहिजे. आता सुसंस्कृत कसं बनायचं बघा. आपण एकदम म्हणतो की सुसंस्कृत सून पाहिजे किंवा खानदानिक सून पाहिजे, है ना. किंवा मुलगाही सुसंस्कृत असावा, सुशील असावा, खानदानिक असावा, है की नाही. असं का म्हणतो आपण? आपल्याला इतरांकडून अपेक्षा असते की समोरची व्यक्ती सुसंस्कृत असावी. आज या ठिकाणी आपल्या बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ VN ग्रुप RPI शाखा यांच्या वतीने आपण वर्षवाचा कार्यक्रम या बुद्धविहारामध्ये साजरा करत आहोत. हा कार्यक्रम आजचा 5वा पुष्प आणि या पुष्प अर्पण करण्यासाठी आपल्याकडं भंतेजी संघपाल आलेले आहेत. तसेच आपल्या या वार्डाचे लाडके नगरसेवक आदरणीय विकासजी निकम, या बौद्ध पंचायत समितीचे उपाध्यक्ष सुनील सखाराम निकम आणि या भंते तांबेसाहेब
आणि आज हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांना चांगला आणि वर्षवास हा सगळ्यांना सुख आणि शांतता व्हावी या संदर्भामध्ये या ठिकाणी देशना देण्यात येत आहे। सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन या मिळत आहे आणि असंच हा मार्गदर्शन आम्ही चालू ठेवणार आहे। एवढं बोलतो। जय भीम। बौद्ध धर्मामध्ये वर्षवासाला खूप महत्त्व आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमेपासून हा वर्षावास गायत्रीनगर संबोधी बुद्ध विहार या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ज्येष्ठ पौर्णिमेपासून चालू झालेला आहे आणि बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ RPI शाखा यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचं अनेक वर्षापासून आयोजन केलं जातं। आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड साहेब असतील, आमचे बंधू सुनीलजी निकम साहेब, बौद्धाचार्य तांबे साहेब आणि या ठिकाणी सर्व शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आम्ही सर्व शाखेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब एक पौर्णिमा आणि रविवारी या ठिकाणी कार्यक्रम हाती घेऊन सर्वांच्या अनुमतीने हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचं जे ज्ञान आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे या संदर्भामध्ये माहिती दिली जाते। यासाठी प्रत्येक जे बौद्ध धम्माचे धम्मप्रचारक आहेत, प्रसारक आहेत, त्यांना बोलवलं जातं। आज या ठिकाणी आदरणीय भंतेजी संघपालजी यांना या ठिकाणी बोलावून त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्वांना ज्ञान देण्यात आलं। निश्चितच जीवनामध्ये त्याचा सर्वांना या ठिकाणी आपल्याला त्याचं मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि अशा प्रकारे आमच्या शाखेच्या माध्यमातून हा 3 महिन्याचा या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे आणि आजचं 5वं पुष्प गुंफलेलं आहे। मी या आजच्या या 5व्या पुष्पनिमित्त सर्व आमच्या धम्म बांधवांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। समृद्धी बुद्धविहार गायत्रीनगर या गायत्रीनगरमध्ये शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ VN ग्रुप RPI शाखा या संयुक्त विद्यमाने या गायत्रीनगर विभागामध्ये आम्ही वर्षवासाचा कार्यक्रम साजरा करत असतो आणि या कार्यक्रम साजरा करण्याच्या मागचा जो आमचा हेतू आहे की बौद्ध धम्मामध्ये जे परंपरा रीतिरिवाज आहेत ते रीतिरिवाजाचं आपल्या या मुलांवरती चांगल्या प्रकारे संस्कार व्हावेत आणि बुद्ध धम्म त्यांना कळावा या अनुषंगाने आम्ही हा वर्षवास या ठिकाणी साजरा करत असतो आणि बुद्धांची तत्त्व आणि बौद्ध धम्माची तत्त्व या येणाऱ्या नवीन पिढीमध्ये रुजवण्याचं काम करत आहे। परंतु आम्हाला या विभागामध्ये चांगल्या प्रकारे आमच्या सभासदांकडून चांगला प्रतिसाद मिळतो, लहान मुलांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळतो आणि आजचं हे 5वं पुष्प गुंफत असताना आम्हाला जे प्रमुख मार्गदर्शन लाभले ते आमचे आदरणीय भंते संघपाल यांनी आज आम्हाला चांगलं बौद्ध धम्माविषयी चांगली माहिती दिली। त्याचप्रमाणे आमच्या शाखेचे सामनेर तथा सेक्रेटरी आयुष्यमान तांबे साहेब यांनी देखील गेल्या आषाढी पौर्णिमेपासून आम्हाला या मार्गदर्शन करत आलेले आहेत आणि हे मार्गदर्शन येणाऱ्या पिढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे ठरेल आणि बौद्ध धम्माच्या विचाराकडे आमचा समाज वळेल अशी आमची कार्यकर्त्यांची भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत आणि त्याचा प्रयत्न देखील करत आहोत। याच ठिकाणी महापुरुषांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आज बौद्धन पंचायत समिती शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ RPI शाखा VN ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी वर्षवासाचं 5वं पुष्प गुंफण्यात येत आहे। आदरणीय भंते संघपालजी या ठिकाणी आजच्या पुष्प गुंफण्यासाठी धम्म देशण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी शाखेच्या वतीनं पंचशील महिला मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि याच ठिकाणी खरोखरच धम्मदेशना एक मौलिक विचार आदरणीय भंतींनी या ठिकाणी दिलेले आहेत। त्या विचाराची सांगड घालून या ठिकाणी आमचं जीवन चारित्र्य सफल करू आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार या विहारामधून होईल अशी या ठिकाणी एक सद्भावना व्यक्त करून आज या ठिकाणी खरोखरच पंचशील महिला मंडळ असेल, VN ग्रुप असेल, बौद्धन पंचायत समिती असेल, सातत्याने सहकार्य सर्व कार्यकर्त्यांच्या मागं त्यांचं सहकार्य असतं
आणि या सहकार्यातूनच हा कार्यक्रम घडला जातो आणि सर्वांप्रती मंगलमैत्री राखून याच ठिकाणी हा जो कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे तो सर्वांच्या दानातून केला जातो आणि दानपारमिता पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने 3 महिने कटिबद्ध राहू ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि खरोखरच आजची देशना आदरणीय भंतींनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे ते आम्हाला सफल ठरेल एवढीच या ठिकाणी आशा बाळगतो. नमो बुद्धाय. जय भीम.